आजच्या बालसभेचे अध्यक्षीय स्थान स्वीकारण्यासाठी माझा दुश्मन हजार हिम्मत नहार कर मिल के वार लड़ जा रे हर ऊंच नीच हर भेदभाव हारेगा तू भिड़ जा रे धुन लगी रे आजादी की धुन लगी रे आजादी की धुन लगी रे आजादी की धुन लगी रे आजादी की। समाज ने बाल विवाह, सती प्रथा और दहेज प्रथा के खिलाफ भी काम किया है। किती साईले भोलजनाची किती सोचले कष्ट मित्र त्यांच्या न्याय हक्कासाठी लढले ते अहोरात्र स्त्री शिक्षिका किती अडथळे आले ते नाही डगमगल्या ते नाही आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1824 साली झाला। समाज सुधारक होते। त्यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी मुलांचा व्यवसाय नाव ज्याचे ज्योती काम केले नावाप्रमाणे नाव ज्याचे ज्योती काम केले नावाप्रमाणे आपल्या अंधाऱ्या घरात प्रकाश लावले त्यांनी ना कुणाची पर्वा केली ना कुणाची भीती ना कुणाची पर्वा केली ना कुणाची भीती काम आपले करत राहिला म्हणूनच शिकली माझी आई शिकली माझी बहीण आणि शिकली मी ते या महान क्रांती त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव महात्मा फुले यांनी पुणे येथे विलेवाड्यात शाखा काढली। 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक त्यांनी आयुष्य सर्वप्रथम आज ज्यांच्या पुण्यस्मरणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। मित्रांनो, आजचा पुण्यस्मरण कार्यक्रम जो आहे खरं तर इंग्लिशमध्ये फार चुकीचा शब्द आहे की डेथ अॅनिव्हर्सरी म्हणून तो बोलला जातो। फार चुकीचा शब्द आहे, कारण ही अशी जी महात्मे असतात ती कधी मरत नसतात, तर ही अजरामर होऊन जातात त्यांच्या कार्याच्या रूपात। शेवटी एकच सांगेल की स्त्रियांना जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे त्याच्यासाठी क्रांतीज्योती सावित्री यांनी ज्या स्वतःला फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानतो आपले
शुभ दुपार मित्रांनो, मी अभिनव अविनाश सपकाळ इयत्ता 7वीत शिकतो. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाच्या पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन.